नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जळू तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी नेत्रा सीड्स महाराजा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत। ते थेट आपण शेतकऱ्याला विचारूया त्यांचा अनुभव कसा राहिला भेंडीला घेऊन। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। आनंदा भीमन पाटील, गाव जळू तालुका एरंडोल जिल्हा जळगाव। हां, बरं, तुम्हाला कोणती लावली दादा ही भेंडी? महाराजा लावलेली आहे। नेत्रा सीड्सची महाराजा लावली। हां। दादा किती तोडे झाले तुमचे आता? आता झाला पहिला थोडा झाला 22 किलो। दुसरा तोडा 40 किलोचा, तिसरा 50 किलोचा, बरं, चौथा 60 किलोचा आणि पाचवा डायरेक्ट 1 क्विंटल 1 क्विंटल निघाला। म्हणजे तुमची पहिल्या तोडापासून ते 5 तोड्यापर्यंत भेंडी वाढत गेली। म्हणजे 22 किलोपासून चालू झाली ते आता 5वा तोडा तुमचा 1 क्विंटलचा निघाला। बाकी दादा क्वालिटी वगैरे कशी आहे भेंडीची? क्वालिटी भारी आहे बुवा। आता माल चांगला दिसतो। बरं, तुमचा आता भेंडी कुठे जाते? व्यापार कुठे पाठवता तुम्ही? आता वाफीला जाते भेंडी, वापीला जाते। हां। बरं, मार्केटला मागणी वगैरे कशी? मागणी वगैरे चांगली मार्केट? मागणी आहे। बरं दादा, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा नेत्रा महाराजाबद्दल? कशी आहे वाहन? आज एकदम व्हरायटी भारी आहे दादा। एकदम व्हरायटी भारी। कोणी बी लाईल तर नाव काढेल त्याची। बरं मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की आपण शेतकऱ्यांचा अनुभव बघितला। त्यांचा पहिला तोडा हा 22 किलोचा निघाला। त्याच्यानंतर आता हा 5वा तोडा त्यांचा 1 क्विंटलचा निघाला। म्हणजे त्यांची भेंडी ही वाढत गेली। तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात की कंटिन्यू पाणी चालू असताना जळगाव जिल्ह्यात कंटिन्यू पाणी चालू आहे, तरीसुद्धा नेत्रा सीड्स महाराजा ही व्हरायटी निघायला खूप चांगली आहे। क्वालिटीच्या बाबतीत किती बघितलं तर खूप सुंदर आहे। ते येणाऱ्या हंगामात नेत्रा महाराजा लावा आणि आपलं उत्पन्न वाढवा। दादा धन्यवाद। नमस्कार।